यिर्मया अध्याय 36। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे: तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे आणि योशियाच्या काळी मी तुझबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्रायल, यहूदा व सर्व राष्ट्रे याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ. न जाणो यहूदाच्या घराण्यावर जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्माची व त्यांच्या पापाची त्यास क्षमा करीन. तेव्हा यिर्मयाने नेरियाचा पुत्र बारूक याला बोलाविले व परमेश्वराने यिर्मयाला जी वचने सांगितली होती ती सर्व त्याच्या तोंडून ऐकून बारूखाने त्या पटावर लिहिली. तेव्हा यिर्मयाने बारूखाला आज्ञा केली की मला प्रतिबंध आहे, मला परमेश्वराच्या मंदिरात जाता येत नाही, म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखीव. तसेच यहूदाच्या नगरातून येणाऱ्या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखीव. कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करीतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील, कारण परमेश्वराने या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे. यिर्मया संदेष्ट्याच्या सांगण्याप्रमाणे नेरियाचा पुत्र बारूक याने सर्व काही केले. त्याने परमेश्वराची वचने परमेश्वराच्या मंदिरात पुस्तकातून वाचून दाखविली. तेव्हा असे झाले की यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षाच्या 9व्या मासी यरुशलेमेतले सर्व लोक व यहूदाच्या नगरातून जे सर्व यरुशलेमेस आले होते त्यांनी परमेश्वरापुढे जाहीर उपवास नेमिला. परमेश्वराच्या नवीन द्वाराच्या देवडीजवळ वरच्या चौकातील शाफानाचा पुत्र गमर्या लेखक याच्या दिवाणखान्यात बारूखाने परमेश्वराच्या मंदिरात ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखविली. मिखाया बिन गमर्या बिन शाफान याने त्या ग्रंथातली परमेश्वराची सर्व वचने ऐकली. तेव्हा तो राजगृहात लेखकाच्या दिवाणखान्यात गेला. तो तेथे सर्व सरदार बसले होते. अलीशामा लेखक, दलाया बिन शमाया, एलनाथान बिन अखबोर, गमर्या बिन शाफान, सिदकिया बिन हनन्या व इतर सर्व सरदार तेथे होते. तेव्हा बारूखाने त्या ग्रंथातली लोकांच्या कानी पाडलेली जी सर्व वचने मिखायाने ऐकली होती ती त्याने त्यास कळविली. तेव्हा त्या सर्व सरदारांनी यहुदी बिन नथन्या बिन शलेम्या
बिन कुशी याच्या हाती बारुखास असे सांगून पाठविले की ज्या पटातून तू लोकास वाचून दाखविले तो हाती घेऊन ये. तेव्हा नेरियाचा पुत्र बारूक आपल्या हाती पट घेऊन त्याजकडे आला. त्यांनी त्याला म्हटले, आता बसून ती आमच्या कानी पाड. तेव्हा बारूखाने त्यांच्या कानी ती पाडिली. ती सर्व वचने ऐकल्यावर ते भयभीत होऊन एकमेकांकडे वळले व बारूखास म्हणाले, आम्ही ही सर्व वचने राजाला अवश्य सांगू. त्यांनी बारूखास विचारिले, त्याच्या तोंडची ही सर्व वचने तू कशी लिहिली हे आम्हास सांग पाहू. बारूखाने त्यास म्हटले, त्याने स्वमुखाने ही सर्व वचने मला सांगितली व मी ती शाईने या पुस्तकात लिहिली. मग ते सरदार बारूखास म्हणाले, जा, यिर्मया व तू लपून राहा. तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका. मग ते चौकात राजाकडे गेले. तो पट त्यांनी अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यात ठेविला होता. त्यांनी ती सर्व वचने राजाच्या कानी पाडिली. तेव्हा राजाने तो पट आणण्यास यहुदीस पाठविले. त्याने तो अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यातून आणिला. तो यहुदीने राजास व राजाभोवती उभे राहणाऱ्या सर्व सरदारास वाचून दाखविला. हा 9वा महिना असून राजा हेमंत गृहात बसलेला होता व त्याच्या पुढे शेगडी पेटलेली होती. तेव्हा असे झाले की यहुदीने 3-4 पाने वाचून दाखविताच राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकिला. येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला. राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत. कोणी आपली वस्त्रे फाडिली नाहीत. राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्या यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अर्हज्रीएल पुत्र सराया व अब्देल पुत्र शलेम्या यास अशी आज्ञा केली की बारूक लेखक व यिर्मया संदेष्टा यास धरून आणावे, पण परमेश्वराने त्यास लपविले. यिर्मयाच्या तोंडची वचने बारूखाने ज्या पटावर लिहिली होती तो राजाने जाळून टाकिल्यावर परमेश्वराचे वचन यिर्मयास प्राप्त झाले की तू पुन्हा दुसरा पट घे व यहुदाचा राजा यहोयाकीम याने जाळिलेल्या पहिल्या पटावर जी वचने होती ती सर्व त्यावर लिही. आणि यहुदाचा राजा यहोयाकीम याला तू असे सांग, परमेश्वर म्हणतो, तू हा पट जाळून म्हटले, तू यावर का लिहिले की बाबेलाचा राजा येईलच व या देशाचा विध्वंस करील आणि यातून मनुष्य व पशु यांचे निर्मूलन करील. यास्तव यहुदाचा राजा यहोयाकीम याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास त्याचा कोणी राहावयाचा नाही व त्याचे शव फेकण्यात येईल. ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील.
मी त्यास, त्याच्या संततीस व त्याच्या सेवकास त्यांच्या दुष्कर्माबद्दल शिक्षा करीन, आणि ते यरुशलेम निवासी व यहुदाचे लोक याजवर जे अरिष्ट आणीन म्हणून मी बोललो ते सर्व त्यांच्यावर आणीन, पण त्यांनी माझे ऐकले नाही. मग यिर्मयाने दुसरा पट घेऊन नेरियाचा पुत्र बारूक लेखक यास दिला. तेव्हा यहुदाचा राजा यहोयाकीम याने जो ग्रंथ अग्नीत जाळून टाकिला होता त्यातली सर्व वचने त्याने त्यावर यिर्मयाच्या सांगण्यावरून लिहिली व त्यात तशाच दुसऱ्या बहुत वचनांची भर घातली.